शिकायची आहे पण प्रॅक्टिस कुठे करायची समजत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की इंग्लिश शिकायची असेल तर कशी प्रॅक्टिस केली जाते, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर टाइम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर काहींचे वापर आपल्याला शिकावे लागतात, जसं की मे कुठे वापरतात, मेचा फॉर्म्युला काय, कुठे वापरतात ते पाहूच आपण, पण पहिले फॉर्म्युला बघू। तर आता फॉर्म्युला काय, तर सब्जेक्ट प्लस मे, सब्जेक्ट नंतर आपण वापरणारे मे आणि मग याच्या नंतर वापर करणारे V1 चा आणि मग याच्या नंतर इतर शब्द येणारे, जे पण इतर शब्द असतील ते याच्या नंतर येणारे। मग आता सब्जेक्ट वर्ब हे ज्यांना माहित नसेल त्यांना एकदा सांगून देतो, ज्यांना माहित आहे ते व्हिडिओ थोडासा पुढे घेऊन बघू शकतात। सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे असतात काय, मी तुम्हाला यांचे अर्थ सांगतो। यस चा अर्थ होतो सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। मग आता अशाच प्रकारे तो तयार झाला, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आता आपल्याला फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे सचिन प्लेज क्रिकेट, सचिन प्लेज क्रिकेट। आता इथे काय येणार आहे, तर सचिन प्लेज क्रिकेटचा मराठी अर्थ काय झाला, तर सचिन क्रिकेट खेळतो। मग आता सचिन क्रिकेट खेळतोय, मग खेळणारा कोण आहे, तर सचिन, म्हणून तो काय असेल, तर सब्जेक्ट असेल प्लस प्ले, म्हणजे जो ते काम करतोय तो असतो सब्जेक्ट आणि प्ले, प्ले म्हणजे काय, तर खेळणे, प्ले म्हणजे खेळणे। मग आता हे आहे क्रिया आहे, खेळण्याची असेल, हसण्याची असेल, जे पण होतंय त्या काय होतंय, तर क्रिया होत आहे, म्हणून तो असेल वर्ब प्लस खेळलं जातंय, पण काय खेळलं जातंय त्याचं जे नाउन आहे ते असतं ऑब्जेक्ट। म्हणजे अशा प्रकारे तयार झाला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ओके, मग आता मेचा वापर कुठे केला जातो, तर मेचा वापर केला जातो, समजा एखादी शक्यता दाखवायची आहे तर तिथे मेचा वापर होतो, आणि जर आपल्याला कुठून परवानगी घ्यायची आहे तिथे सुद्धा मेचा वापर केला जातो। मग तिथे समजा आता शक्यता दाखवायची आहे, तो घरी नसेल किंवा तो मोबाईल पाहत असेल, या काय झाल्या तर शक्यता झाल्या, तिथे मेचा वापर केला जातो। परमिशन घ्यायची असेल, मी यात येऊ का, तर तिथे सुद्धा मेचा वापर केला जातो। मग आता याचे एक्झाम्पल बघू, तो कदाचित घरी नसेल, तो कदाचित घरी नसेल। मग आता इथे काय करायचं आहे, तर तोला आपण इंग्लिश मधून म्हणतो ही, तो कदाचित घरी नसेल, तो येतोय म्हणजे तो काय झाला तर सब्जेक्ट। ओके, म्हणून तो आला सब्जेक्ट, तर तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर ही म्हणतो। मीला काय म्हणतात, तुला काय म्हणतात, त्याची सुद्धा एका प्रकारची प्रॅक्टिस असते। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। मग आता तो कदाचित घरी नसेल, तो घरी नसेल ही काय, तर एका प्रकारची शक्यता आहे की तो घरी नसावा, तो घरी नसेल ही एका प्रकारची शक्यता आहे, म्हणून मग अशाच शक्यतेवर पुढे वापर करायचा मेचा। मग आता ही मे झालं, ही मे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, तर घरी नसेल, नसेलला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, तर नॉट, आणि मग पुढे कशाचा वापर करायचा, बीचा, आणि मग घरी लावायच्या आधी ऍट, घराला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर होम। म्हणजेच हा सेंटेन्स तयार झाला, ही मे नॉट बी ऍट होम, म्हणजेच तो कदाचित घरी नसेल। अजून एक एक्झाम्पल बघू आपण याचं दुसरं, तो कदाचित तुला मदत करेल, तो कदाचित तुला मदत करेल, तुला मदत करेल।
आता याच्यातून समजून घ्यायचं की ते वाक्य शक्यता दाखवतंय की परमिशन मागतंय. तर हे वाक्य काय दाखवतंय, तो कदाचित तुला मदत करेल, तो तुला मदत करण्याची शक्यता आहे, असाच या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजेच ते काय झालं तर शक्यता दर्शवणारं वाक्य झालं. म्हणून मग तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर ही, आणि मग हा झाला सब्जेक्ट. पुढे घ्यायचा, पुढे वापर करायचा मेचा. मे झाल्यानंतर मदत करेल, म्हणजेच मदतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर हेल्प म्हणतो. म्हणून इथे वापर करायचा हेल्पचा, म्हणजेच ही मे हेल्प तुला. तुला या शब्दाला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर यू म्हणतो. म्हणजेच सेंटेन्स तयार झाला, यू मे हेल्प यू. एक्झाम्पल 3. तिसरं एक्झाम्पल काय, तू आता सुरुवात करू शकतोस. तू आता सुरुवात करू शकतोस. मग आता इथे सर्वात पहिले घ्यायचा सब्जेक्ट. तुला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर यू म्हणलं, आणि मग सब्जेक्ट वापरल्यानंतर वापर करायचा मेचा. तू आता सुरुवात करू शकतोस, तुझी ती शक्यता आहे ना. आता यू मे याच्या नंतर काय करायचंय तर सुरुवात करू शकतोस, म्हणजे त्या कामाला सुरुवात करायची आहे, म्हणून तिथे वापरायचा स्टार्ट. मग आता आता या शब्दाला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर नाव. म्हणजे सेंटेन्स तयार झाला, यू मे स्टार्ट नाव. आता हे काय झाले तर शक्यता दर्शवणारे वाक्य झाले. म्हणजेच मे वरून आपल्याला शक्यता दर्शवणारे पण वाक्य घेता येतात, पण मग परमिशन देणारे वाक्य कसे असतात ते काय झाले शक्यता दर्शवणारे. पण मग आता हे आपण पाहू परमिशन देणारे. हे कसे असतील तर प्रश्नांवाले असतील, प्रश्नार्थक वाक्य असतील. जसं की मी यात येऊ का, मी आत येऊ का, मी यात येऊ का. मग आता मी हा काय झाला तर सब्जेक्ट, पण मग इथे यात येऊ का, म्हणून मग आपण इथे वापर करणारे आधी मेचा सर्वात आधी. जे प्रश्नार्थक वाक्य आहेत त्यांच्या आधी सर्वात आधी सब्जेक्ट न वापरता मेचा वापर करायचा, आणि मग त्यानंतर काय करायचंय मी घ्यायचा. मीला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय, म्हणजेच मे आय येऊ का. येऊ का, येऊ का जिथे पण यायचंय त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कम. आणि आत या शब्दाला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर इन, आणि पुढे क्वेश्चन मार्क. म्हणजे सेंटेन्स तयार झाला, मे आय कम इन. जेव्हाही तुम्ही वर्गात जाता किंवा ऑफिस मध्ये सुद्धा जर तुम्हाला परमिशन घ्यायची असते तर तुम्ही ह्या सेंटेन्सचा वापर करता, मे आय कम इनचा. पुढचा सेंटेन्स आहे आपला, आम्ही क्रिकेट खेळायचे का. आम्ही क्रिकेट खेळायचे का. मग आता आपण आधी कशाचा वापर करणार आहे तर मेचा, आणि मग मे वापरल्यानंतर आपल्याला करायचं काय तर आम्ही क्रिकेट खेळायचे का. आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतो आपण तर वी म्हणतो, म्हणजेच मे वी. मग आता खेळायचे, खेळणे म्हणजे इंग्लिश मधून काय तर प्ले, म्हणजेच मे वी प्ले क्रिकेट. हा झाला सेंटेन्स तयार, मे वी प्ले क्रिकेट. म्हणजेच अशा प्रकारचे काय येतात तर परमिशन दाखवायसाठी वाक्य येतात. जसं की मी आता निघू का, मी आता निघू का. मग आता इथे सुद्धा काय वापरणार आहे आपण तर सर्वात पहिले मेचा वापर करणारे,
आणि याच्यानंतर मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर आय म्हणतो आणि याच्यानंतर काय करायचंय तर निघू का म्हणजेच लिव्ह. आणि आता या शब्दाला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर नाव म्हणतो. हे झाले परमिशन घेणारे आणि जे पहिले 3 घेतले ते झाले शक्यता दर्शवणारे. म्हणजे तशा प्रकारे आपण मेचा वापर करू शकतो. आता मेचा तर वापर आपल्याला कळाला. आता आपण वापर शिकू मे हॅवचा. आता मे हॅव कुठे वापरला जातो याचा फॉर्म्युला पाहू. सर्वात पहिले सब्जेक्ट प्लस मे हॅव प्लस V3 प्लस आणि येतात इतर शब्द अदर वर्ड्स. हे शब्द येतात सगळे आपल्याकडे. हा फॉर्म्युला आहे याचा थोडासा मोठा आहे. एखादी क्रिया होते किंवा कृती होते, कार्य होतंय, क्रिया कृती कार्य जे पण होत असेल ते झालेलं असेल म्हणजेच कदाचित झालेलं असेल, ते झालेलं असण्याची शक्यता असेल, त्यासाठी आपण करतो मी. त्यासाठी आपण वापर करतो मी हॅवचा. म्हणजेच ते काम झालेलं असेल किंवा ती कृती झालेली असेल असं वापरायसाठी आपण वापर करतो मी हॅवचा. एक्झाम्पल. मग आता कसे एक्झाम्पल येतील. तो कदाचित तिथे गेलेला असेल. तो कदाचित तेथे गेलेला असेल. मग आता इथे काय करायचंय तर सब्जेक्ट वापरायचा आहे सर्वात पहिले. तो आहे तो. मग आता तोला आपण इंग्लिश मधून म्हणलं, इंग्लिश मधून ही. आणि मग याच्यानंतर करायचं काय तर पुढे वापर करायचा फॉर्म्युल्यानुसार मेचा, नाही मे हॅवचा. मे हॅव. आणि मग हा वापरल्यानंतर वर्क कोणतं आहे ते पाहायचं. तर वर्क काय असेल तर गेलेला असेल. म्हणजे जाण्याची काय तर एक क्रिया आहे म्हणून ते काय असेल तर वर्ब असेल. बरेच जण इथे काय करतात तर फक्त गो लावतात, पण इथे गो नाही तर गोन लावायचा आहे. ओके. म्हणजेच ही मे हॅव गोन पुढे लावायचा देअर. म्हणजेच आता काय झालेलं आहे तो कदाचित तिथे गेलेला असेल, त्याचं तिथे पोहोचण्याचं काम पूर्ण झालेलं असेल. त्याचं काय झालेलं असेल तर पोहोचण्याचं काम पूर्ण झालेलं असेल, कदाचित झालेलं असेल असं दाखवतंय हे. म्हणजेच तिथे म्हणूनच वापर होणारे मी हॅवचा. एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल. तो कदाचित परीक्षेत नापास झालेला असेल. तो कदाचित परीक्षेत नापास झालेला असेल. आता याच्यानुसार तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर ही आल्यानंतर इथे काय करायचंय तर पुढे वापर करायचा फॉर्म्युल्यानुसार मे हॅवचा. तो आला इथे मे हॅव. आणि मग याच्यानंतर नापास झालेला असेल, पुढे काय वापरायचंय वर्ब. तर नापास हा काय त्याचा वर्ब म्हणून मग इथे घ्यायचं फेल. कशात फेल झाला तो तर परीक्षेत. म्हणून परीक्षेच्या मध्ये म्हणून मध्येला म्हणलं इन आणि मग पुढे द लावायचा. कशात फेल झाला तर एक्झाम मध्ये. एक्झामिनेशन. मी ते बसत नाही तर TION पुढे लिहून घेतो. एक्झामिनेशन.
मग आता पुढचं एक्झाम्पल खाली बसवून घेऊ आपण एक. कदाचित गाडी स्टेशन वरून निघालेली असेल. मोठा सेंटेन्स आहे हा. तिसरा सेंटेन्स आहे मे हॅवचा. ओके, आपण जो आता घेतोय तो. कदाचित गाडी स्टेशन वरून निघालेली असेल. एक्झाम्पल 3. कदाचित गाडी स्टेशन वरून निघालेली असेल. मग आता याला इंग्लिश मधून काय येणार आहे? कदाचित गाडी स्टेशन वरून निघालेली असेल. मग आता गाडी म्हणजे स्टेशन वरून म्हणजे ती रेल्वेच असेल. म्हणून पहिले वापर करायचा द चा विशेषण करता. मग आता गाडी म्हणजे रेल्वे, त्याला आपण इंग्लिश मधून काय म्हणू तर ट्रेन. द ट्रेन. मग पुढे हा झाला एवढा सब्जेक्ट. मग पुढे काय वापरणार आहे तर पुढे वापर करणार आहे मे हॅव चा. मे हॅव. आणि मग याच्यानंतर काय करायचंय? गाडी निघालेली असेल. हा काय झाला तो वर्ब झाला. निघालेली त्याला आपण म्हणू लेफ्ट. कशाहून गेली तर स्टेशनहून. त्या उच्चाराकरता पुढे वापर करायचा द चा आणि मग स्टेशन वरून त्याला आपण लावू नुसतं स्टेशन. म्हणजेच द ट्रेन मे हॅव लेफ्ट द स्टेशन. आता मे हॅव चा पण तुम्हाला वापर समजला. तर पुढचा वापर आहे आपला शुड चा. तो समजून घेऊ. आता शुड चा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला शुड चा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शुड प्लस V1 प्लस अदर वर्ड्स. आता आपण शुड शिकतोय जो लास्ट घेतोय आपण. अशाच प्रकारचे वापर शिकायचे असतात. याचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय? जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर आपला व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कसं जॉईन करायचं ते मी शेवटी सांगेल की तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनल मध्ये कसे जॉईन होऊ शकता. अदर वर्ड्स. मग आता एक्झाम्पल 1. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. हा शुड कुठे वापरला जातो ते सांगायचं राहिलं अजून. एखाद्याने एखादी कृती असेल किंवा त्याचं काम असेल कार्य, तर ते काम करावे किंवा ते कर्तव्यासारखे करावे. जे त्यांचं कर्तव्य असल्यासारखं करावं. समजा कर्तव्यच समजून करावं त्यांनी ते. तिथे शुडचा वापर केला जातो. मग विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. हे काय? विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. मग आता इथे काय करावं लागणार आहे तर विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. म्हणजेच हे काय त्यांचं काम असल्यासारखं किंवा त्यांचं कर्तव्य असल्यासारखं करायला पाहिजे असं वाक्य आहे. म्हणून मग इथे वापर केला जाणार आहे शुडचा. आणि शुडचा जर कोणी तुम्हाला मराठी अर्थ विचारला, वो शुडचा मराठी अर्थ काय तर काय सांगाल तर शुडचा मराठी अर्थ आहे म्हणा पाहिजे. शुडचा मराठी अर्थ आहे पाहिजे. मग आता विद्यार्थ्यांनी याला आपण इंग्लिश मधून काय म्हणू? इंग्लिश मधून तर स्टुडंट्स. मग आता एवढं झाल्यानंतर पुढे वापर करायचा आहे शुडचा. सब्जेक्ट झाल्यानंतर स्टुडंट्स शुड स्टडी. अभ्यासाला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? स्टडी.
मग आता नियमितपणे म्हणजे कशी, रेग्युलरली. म्हणजे स्टुडंट्स शुड स्टडी रेग्युलरली. एक्झाम्पल 2, विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे. ते झालं. तू नम्रपणे बोलण्यास शिकायला पाहिजे. तू नम्रपणे बोलण्यास शिकायला पाहिजे. मग आता तुला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर यू, नम्रपणे बोलणं, चांगलं बोलणं हे काय आपलं तर कर्तव्य आहे. मग आता म्हणून मग इथे वापर करणारे शूडचा, म्हणजेच पाहिजेला आपण इंग्लिश मधून म्हणलं शुड. यू शुड लर्न, शिकायला, शिकणे म्हणजे इंग्लिश मधून लर्न. आणि मग याच्या नंतर कशाचा वापर करायचा आहे तर टू चा. स्पीक, बोलणे म्हणजे स्पीक, म्हणून मग इथे वापर करायचा स्पीकचा. आणि नम्रपणे म्हणजे इंग्लिश मधून काय तर पोलाइटली. अशा प्रकारे आपण मेचा आणि मे हॅवचा वापर शिकलो. ओके, आणि शूडचा सुद्धा शिकलो. मग आता अशा प्रकारे आपलं सगळं कंप्लीट झालं. असंच कुठे कुठे काय काय वापरायचं अशीच तुमची प्रॅक्टिस होत राहिली पाहिजे. त्याला म्हणतात इंग्लिशची प्रॅक्टिस करणे. असे मी बरेच व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. बरीच आपण प्रॅक्टिस घेतच राहणार आहे आपल्या चॅनलवर. जर तुम्हाला सुद्धा अशीच इंग्लिशचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हे जे राहतं म्हणजेच व्हॉट्सअप चॅनल मध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल आपल्या, तर हा व्हिडिओ आहे, व्हर्टिकल मध्ये करा, उभा करा मोबाईल. मग आता खाली नाव दिसेल मोर, त्याच्यावर क्लिक करा. मग खाली तुम्हाला लिहिलेलं दिसेल व्हॉट्सअप चॅनल लिंक, त्याच्यावर क्लिक करा. मग तुम्ही तिथून जॉईन करू शकता. ओके, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.